आणि पुढील महत्त्वाची बातमी ती म्हणजे धनंजय मुंडे यांनाही आता चौकशीला बोलवणार असल्याची शक्यता आहे। महिलेच्या चौकशीनंतर धनंजय मुंडे यांचीही चौकशी होऊ शकते। धनंजय मुंडेंनाही चौकशीला बोलवण्याची शक्यता आहे आणि महिलेच्या चौकशीनंतर मुंडेंना बोलवण्याची शक्यता आहे। अक्षय कोडकिलवार आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेलेले आहेत। अक्षय, धनंजय मुंडेंना सुद्धा बोलवण्याची काय चिन्ह दिसतात, काय सांगाल? नाही, आपण जर एकूणच बघितलं तर रेणू शर्मा याची तक्रार दाखल करून घेण्यात आली नव्हती आणि त्यानंतर तिने थेट नरेंद्र मोदी त्यासोबतच इतर महत्वाच्या व्यक्तींना टॅग करत ट्विट केली होती तिचा तक्रारीचा अर्थ। आणि त्यानंतर आज DN नगर पोलीस स्थानकामध्ये या ठिकाणचे सहाय्यक आयुक्तांकडनं तिचा जबाब नोंदवण्यात आलाय आणि तिच्या जबाबानंतर आता जी प्रक्रिया असते, कायदेशीर प्रक्रिया, ज्यावेळी कुठल्याही तक्रारकर्त्याचा जबाब नोंदवून घेतला जातो तर ज्या व्यक्तीबद्दलची तक्रार त्या व्यक्तीला सुद्धा त्याचा जबाब नोंदवण्यासाठी बोलवलं जात असतं आणि त्याच नियमानुसार, त्याच कायद्यानुसार धनंजय मुंडे यांचा सुद्धा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे। कारण या सगळ्या संदर्भात तक्रार जरी अजून या गुन्हा जरी अजून दाखल होऊ शकला नसला तरी त्या महिलेची तक्रार आहे। त्या महिलेने पोलिसांसमक्ष हे सुद्धा सांगितलंय की या सगळ्या अगदी बाबींचे पुरावे देण्यास ती तयार आहे आणि त्याचमुळं आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे जर धनंजय मुंडे यांना सुद्धा चौकशीला सामोरं जावं लागलं तर। नक्कीच धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।